कोकणातील मुख्य व्यवसायांपैकी मच्छीमारी हा व्यवसाय आहे। मच्छीमारी करत असताना मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। डिझेल परतावा, परप्रांतीय बोटींचा शिरकाव, वातावरणीय बदलामुळे मच्छीमारीवरती होणारा परिणाम यामुळे मच्छीमार समस्यांशी झगडतायत। शासनाच्या नियमानुसार 1 ऑगस्टपासून मच्छीमारीला सुरुवात झाली आहे, पण बहुतांश मच्छीमारी बोटी अजून सुद्धा किनाऱ्यालाच आहेत। बदलत्या वातावरणाचा फटका कोकणातल्या मच्छीमारीला चांगलाच बसताना दिसतोय। शासनाच्या नियमानुसार 1 ऑगस्टपासून मच्छीमारी चालू होतं, पण यावेळेला हे जे क्लायमेट आहे, हवामान जे आहे, त्या हवामानामध्ये एवढं बदल झालेला आहे की त्यामुळे पाण्याचं वगैरे करंट भरपूर आहे, समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे बोटी बाहेर जाऊ शकत नाही। आणि प्लस दुसरी गोष्ट अशी आहे की बोटी बाहेर गेले नाही तर आज आपल्याकडे आलेले खलाशी आहेत, खलाशी वर्ग आहेत, जे कामगार वर्ग, त्यांचा उदरनिर्वाह होत नाही, त्यामुळे ते बसून आहेत आणि त्यांना तर उद्या आपल्याला पगार द्यायचा, पेमेंट द्यायचे आहे, ते आपल्याला बोटीत जर गेले नाही तर आपल्याला ते देता येत नाही। त्यामुळे आज उपासमार आणि याच्यासाठी आपल्याला शासनाकडे आम्ही नेहमी मागणी करत असतो की याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं ठोस मच्छीमारांसाठी वेगळं तुम्ही निधी एक द्या आणि त्या निधीमुळे मच्छीमार येते। आणि दुसरी गोष्ट, आज डिझेलचा प्रॉब्लेम आहे, डिझेलचा पण परतावा व्यवस्थित येत नाही आणि काय बोटींना तर डिझेलही देऊ नका म्हणून शासनाकडून आपल्याला सोसायट्यांना पण पत्र जातं, त्यामुळे त्यांना डिझेल हालाकी जे ट्रॉलिंगचं लायसन आहे, याचं नेटचं लायसन आहे, पण तरी पण त्यांना डिझेल देत नाही, त्यामुळे त्यांना जो रिफंड मिळणार आहे तो पण जातो। आणि प्रायव्हेटकडून किती दिवस घेणार, ते प्रायव्हेटमधून घेता त्यांना नाकी नव्हतं, त्यामुळे त्यांच्यावरही आज उपासमारीची पाळली आलेली आहे। आणि जोपर्यंत हे क्लायमेट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत बोटी काही समुद्रात जाऊ शकत नाही, त्यामुळे आज हे बोटी आपल्या जागेवरच खाडीमध्ये पडून राहिलेले आहेत।